बघा इथे मी 2 किलो बघा घेतलेले आहेत. खपली गहू घेतले, त्याला जोड गहू पण म्हणतात. तर हे मी खपली गव्हाच्या कुरडया करणार आहे. तर ह्याला मी 3-4 दिवस भिजत घालणार आहे आणि ह्याचं सकाळ संध्याकाळ पाणी काढून घेणार आहे. तर याच्या कुरडया खूप छान आणि मस्त लागतात. त्याच्यावरचे म्हणजे कातडी पण याची मऊ असते. हे लवकर भिजतात गहू आणि भरपूर असा चिक निघतो याचा. नमस्कार, छायाच किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खपली गव्हाची कुरडई. खूप चविष्ट लागते. याला खपली गव्हाला जोड गहू पण असे म्हणतात. तर गव्हाची कुरडई कुठेही चुकणार नाही असे मी एकदम परफेक्ट रेसिपी टाकलेलं आहे. तर पांढरा शुभ्र चिक आणि लाल अजिबात होणार नाही. कडक होणार कुरडई आपली कडक होणार नाही. पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात आणि आपली कुरडई कुठेच चुकणार नाही अशी मी परफेक्ट रेसिपी टाकलेली आहे. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गहू घेतलेले आहेत, जोड गहू घेतलेले आहेत. त्याचे मी कुरडया करणार आहेत. खपली गहू आहेत ही. तर याला मी 3-4 वेळा आता धुवून घेणार आहे. मी 2-3 दिवस भिजत घातले होते. याचे रोज पाणी काढत होते सकाळ संध्याकाळ. हे आता संध्याकाळी काढलेलं पाणी आता मी स्वच्छ एकदम धुवून घेणार आहे. इथे मी 3-4 पाण्यानं गहू बघा धुवून घेतलेला आहे. एकदम मऊ असा चांगला भिजलेला आहे. चिक पण ह्याच्यातून चांगला निघायला लागलेला आहे. तर इथं मी मशीनवरती आता गहू असा बारीक करून घेणार आहे. गव्हामध्ये आपण मीठ घालून घेऊया, कारण त्यामुळं आपल्याला जास्त चिकटत नाही. असलं चिक काढताना कोंडा वगैरे चिटकून बसतो ना, चाळणीला कपड्यांना हाताला चिटकून बसतो. त्यामुळं आपण ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे. त्यामुळं त्याचा चिकटपणा कमी होतो. बघा मी आता सगळं हे काढलेला चिक असं मशीनवरती ह्याच्यामध्ये धुवून घेणार आहे एकदम स्वच्छ. इथं आम्ही शेतात असल्यामुळे इथं ट्रॅक्टरचा पण आवाज येत आहे सारखा. बघू शकताय बघा असं एकदम स्वच्छ मशीनमध्ये एकदम बघा एकदाच धुवायला लागतं. ह्याला सगळा चिक असा पूर्ण असा निघतोय. असं सगळं मी आता स्वच्छ एकदम धुवून घेणार आहे. हे बघा पूर्ण असं ह्याच्यातलं जरासुद्धा राहत नाही बघा. सगळा चिक आपला निघलेला आहे. नुसती अशी टलपर राहिले त्याच्यामध्ये. सगळं असं पूर्ण चिक आपला निघलेला आहे. एकदाच मी असं धुवून घेणार आहे. ते मी बघा कापड बांधले. इथं मी ओढणी बांधलेले आहे. तुमच्याकडे पांढरं कापड असलं तर बांधू शकता, सुती कॉटनचं. पण चिटकून बसते म्हणून मी मीठ टाकलेलं आहे. याच्यावर चाळण ठेवलेलं आहे. याच्यावर दुसरी मोदकाची चाळण ठेवलेलं आहे. आपण आता चिक गाळून घेऊया याच्यात ना. बघा असं म्हणजे गाळल्यानंतर आपल्याला डबल ताप होत नाही, म्हणून असं एकावर एक ठेवून असं एकदाच मी असं गाळून घेणार आहे. असंच आपण सगळं चिक गाळून घेऊ. इथं बघा असं त्याच्यामधनं चांगलं असलं मग मशीनमधनं चांगला बघा वर फोलकटं नुसती राहतात आणि चिक असं निघतोय. तर असं मी सगळं चिक असं काढून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे याचं. सगळा चिक गाळून झालेला आहे. चिक काढताना शक्यतो सकाळी लवकर 10-11च्या आत काढायचा, नाही तर संध्याकाळी 6च्या नंतर काढायचा. म्हणजे आपल्या चिकाला फेस येत नाही बघा, अजिबात फेस आलेला नाही. असंच मी आता संध्याकाळी असंच ठेवणार आहे. सकाळी पाणी काढून कुरडया करणार. इथं बघा मी वरचं पाणी आता खाली बसलेलं आहे. चिक सगळं वरचंच पाणी मी वरचं काढून घेतलेलं आहे. आता थोडं राहिलेलं ते पण काढून घेणार आहे. पूर्ण काढायचं आहे पाणी वरचं. इथं कसं छान एकदम घट्ट असं पांढरा शुभ्र चिक निघालेला आहे. बघू शकता बघा किती मस्त असं घट्ट असं निघलेलं आहे. आपण आता चिक पण मोजून घेऊया. एक पातेलं चिक आहे तर एक पातेलं पण पाणी ठेवूया. तर मी ज्या पातेल्यानं चिक मोजला तर त्याच पातेल्यानं मी पाणी बरोबर मोजून घेतलेलं आहे. आपण आता पातेल्यात ओतून घेऊया. पाणी ओतून घेऊन चूल पेटवलेलं आहे. त्याच्यात पाणी ओतून घेऊया. चांगली उकळी देऊया एकदम खळखळ.
चांगलं बघा हे झालेलं आहे. वरून आपण पाण्याचा हात देऊन चांगलं एक दणदणीत असं वाफ काढून घेऊया. इथं बघा आपलं चांगलं पीठ शिजलेलं आहे बघा. तर असं चकाकी आलेले ह्याच्यावरती चकाकी आलेलं असं समजायचं की पीठ आपलं शिजलेलं आहे. बघा किती एकदम चकाकी अशी आलेलं आहे. तर आपण आता कुरडई घालून घेऊया. आपलं चांगलं पीठ शिजलेलं आहे. आपण आता कुरडई घालून घेऊया. इथे बघा मी आता कुरडई घालून घेत आहे बघा. मस्त असे छान पांढऱ्या शुभ्र कुरडई झालेले आहे. असेच आपण आता सगळ्या कुरडया घालून घेऊया. बघा इथं किती छान मस्त असे कुरडे झालेले आहेत. अगदी पटापट उलटते ते बघा. एकदम मस्त असं झालेलं आहे. तर मी सगळ्या आता कुरड्या घालून घेतलेल्या आहेत आणि याला 1-2 उन्हात अशा चांगल्या सुरुवात ठेवणार आहे. बघा 2 किलोच्या अशा भरपूर अशा झालेल्या आहेत कुरडया. तर माझी खपली गव्हाची कुरडई बघा वाळून एकदम कडकडीत वाळून अशी तयार झालेलं आहे. बघा बघू शकता की तुम्ही एकदम पांढरी शुभ्र अशी झालेलं आहे. कुठलंही म्हणजे तेल वगैरे मी काही सुद्धा वापरलेलं नाही. फक्त मी मीठ वापरलेलं आहे. तर किती पांढरी शुभ्र अशी झालेलं आहे माझी खपली गव्हाची कुरडई. मग खपली गव्हाची म्हणजे जोड गव्हाची कुरडई मी केलेली आहे. एकदम खडखडीत अशी वाळलेली आहे. तुम्हाला आता मी तळून पण दाखवते. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते बघा. तेल पण गरम झालेलं आहे चांगलं. बघा एकदम किती मोठी अशी कुरडई होती. खपली गव्हाची जोड गव्हाची कुरडई आहे. तर किती मोठी एकदम असे तळून होते बघा. पण काढून घेऊया आता. बघा एकदम दुप्पट तिप्पट अशी फुटते कुरडई बघा. किती छान एकदम पांढरी शुभ्र अशी फुललेले आहे. हे पण आपण काढून घेऊया. आपण आता दुसरी पण तळून घेऊया. बघा किती छान एकदम कढईभर अशी फुगून होते. आपण काढून घेऊया आता. त्याच्यामध्ये काहीतरी अडकलेलं आहे हे काढून घेऊया. इथं बघा मी चौथी पण तुम्हाला कुरडई तळून दाखवते. एकदम छान आणि पांढरी शुभ्र बघा दुप्पट चौपट अशी फुलणारी कुरडई आहे बघा. केवढी मोठी कुरडई फुललेली आहे तुम्हाला दाखवते बघा. बघा चौपट अशी फुललेली आहे कुरडई. छान मस्त एकदम. तर बघा माझ्या कुरडई तळून झालेल्या आहेत बघा. किती मोठी अशी फुललेली आहे. मी तुम्हाला आता सर्व करून पण दाखवते. माझी खपली गव्हाची कुरडई करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला बघा असे तोडून पण दाखवते कुरडई. बघा किती मोठी अशी फुललेली आहे. मी तुम्हाला दुसरी पण कुरडई दाखवते. बिन तळलेली पण दाखवते बघा. केवढी अशी छोटीशी झालेली आहे कुरडई. केवढी मोठी फुललेली आहे आणि एवढी अशी छोटीशी आहे. तर तुम्हाला मी तोडून पण दाखवते. खूप छान खपली गव्हाची कुरडई लागते आणि टेस्टी तर खूप लागते. आणि म्हाताऱ्या माणसांनी तोंडात टाकताच अशी विरघळणारी झालेलं आहे. बघा किती छान असे मस्त फुललेल्या आहेत कुरडया. 4च कुरडयांनी माझं ताट एकदम फुल्ल भरलेलं आहे. तर तुम्हाला मी तोडून पण दाखवते. बघा एकदम असे बघा हाताने नुसतं हे करेपर्यंत एकदम कुरकुरीत झालेलं आहे. अगदी बॉबीसारखे एकदम झालेलं आहे. तोंडात टाकताच विरघळते. तर खूप छान झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा.